बोरगाव मंजू येथील अवैध खदानमधून बेकायदेशीर उत्खनन 29 वर्षांपासून होत आहे पिकाचं नुकसान। ममता रवी स्टोन क्रेशर खदानची प्रदूषण अधिकारी यांनी केली पोलखोल। अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू हे गाव म्हणून ओळखले जाते। बोरगाव मंजू गावात 10 ते 15 खदान असून काही खदानांमधनं बेकायदेशीर अवैध उत्खनन केल्या जाते। या अगोदर सुद्धा अवैध उत्खनन केल्याबाबत मंडळ अधिकारी व तलाठी यांना जिल्हाधिकारी साहेबांनी सस्पेंड केले होते। असेच एक प्रकरण आज खदानबाबत समोर आले आहे। शेतकरी मोहम्मद आरिफ मोहम्मद अकील यांनी 8 महिन्यांपासून जिल्हाधिकारी साहेब खनिक्रम विभाग तहसीलदार साहेब यांच्याकडे तक्रार दाखल केली होती, परंतु 8 महिन्यांपासून कोणत्याच अधिकाऱ्यांनी आतापर्यंत या तक्राराची समस्या हल केली नाही। यावरून असे लक्षात येते की खदान मालक आणि अधिकारी यांच्यात हात मिळवणी सुरू आहे की काय, कारण की शेतकरी अतिशय गरीब आहे। परंतु आता शेतकऱ्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललेलं म्हणून दिनांक 23/5/2025 रोजी खनिक्रम विभागाचे कर्मचारी यांनी ममता रवी अग्रवाल स्टोन क्रेशर खदानाची चौकशीकरिता खदानावर पोहोचले। आरिफ यांनी सर्वप्रथम 6 सप्टेंबर 2024 रोजी प्रशासनाला लेखी तक्रार दिली होती। नंतर 7 ऑक्टोबर 2024 रोजी अहवाल मागणी केली होती। मात्र 8 महिन्यांपर्यंत प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही व कोणत्याही प्रकारचे अहवाल दिले नाही। अखेर 23 मे 2025 रोजी प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून पाहणी केली। एकाच जागी उभे राहून थातूरमातूर पंचनामा केला, मात्र त्यावर अद्याप अहवाल सादर केलेला नाही। निरीक्षणात जिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीमती प्रणिता चापले, मंडळ अधिकारी व महसूल अधिकारी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या जमिनीला धोका, आता शांत बसणार नाही, शेतकरी मोहम्मद आरिफ यांचा इशारा। शेतकरी मोहम्मद आरिफ यांनी स्पष्ट म्हटले की हा संघर्ष फक्त अवैध खदान किंवा क्रेशर मशीनचा नाही, तर एका शेतकऱ्याच्या जमिनी, मेहनत आणि हक्कांची रक्षा करण्याचा आहे। माझ्या शेताच्या धुरापर्यंत खड्डे खोदले आहेत, वॉल कंपाऊंडही उभारलेला नाही। ममता रवी स्टोन क्रेशर ही खदान माझ्या शेतीला नष्ट करत आहे। खदान मालकाने निरीक्षणाच्या वेळी खदान मालकाने मशीन सुरू करून दाखवले की दुरुस्तीचं काम चालू आहे, परंतु प्रत्यक्षात मशीनमुळे प्रदूषण होत होते। मशीन चालवून फक्त नादुरुस्त असे दाखवले गेले, जेणेकरून पंचनाम्यात वैध ठरवता येईल। नैसर्गिक, आर्थिक व कायदेशीरही तोटा, एका शेतकऱ्याची व्यथा। शेतकरी मोहम्मद आरिफ यांच्या तक्रारीत आणि निरीक्षणात उघडकीस आलेले मुद्दे केवळ नियमभंगाचे नव्हे, तर एका शेतकऱ्याच्या शेत, पिकं आणि उपजीविकेवर थेट परिणाम करणारे आहेत। शेताजवळ बेकायदेशीर उत्खनन, वॉल कंपाऊंड नाही, सीमारेखा खोदलेली, सार्वजनिक रस्त्याजवळ खोल खाण, नियमांचा भंग, टाउन प्लॅनिंगचा नकाशा उपलब्ध नाही, परवानगी संदिग्ध, धूळ, आवाज व जलप्रदूषण, शेती आणि आरोग्यावर परिणाम, पिकांच्या उत्पादनात घट, आर्थिक तोटा, मजूर कामगारांच्या सुरक्षेची अणदेखी, कोणतेही संरक्षण उपाय नाहीत। तसेच 27/5/2025 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी भिवापूरकर साहेब चौधरी साहेब यांनी ममता रवी स्टोन क्रेशर खदानची चौकशी करून पुढील प्रमाणे पंचनामा केला। कॉन्व्हेयर बेल्टला आच्छादन नसल्याचं दिसून आलंय। स्टोन क्रेशर परिसरात जमिनीवरील मोठ्या प्रमाणावर धूळ साचलेली दिसून आली, त्यामुळे हवेद्वारे धूळ उडून जाऊ शकते। तक्रारदार यांचे शेत सदर स्टोन पासून अंदाजे 100 ते 150 मीटर अंतरावर आहे। स्टोन क्रेशर परिसरात पाणी फवारणी यंत्रणा बसवलेली आहे, परंतु सदर यंत्रणा भेटीच्या वेळी सुरू करण्यात आली। स्टोन क्रेशरमधून उडणारी धूळ तक्रारदाराच्या शेतामध्ये दिसून आली, तसेच ध्वनी पण निर्माण झाले। सदर स्टोन क्रेशरने स्टोन क्रेशर परिसरात पक्के रस्ता तयार केलेला नाही, फोडलेल्या दगड व्यवस्थित रीतीने साठवणूक करण्यात आलेली नाही। स्टोन क्रेशरने निघणारी धूळ तक्रारदाराच्या शेतात आढळून आली, तसेच दगड देखील दिसून आले। शेतकरी मोहम्मद आरिफ म्हणाले की आम्ही वेळेत तक्रार केली, तोटा सहन केला, आता पंचनाम्यात सगळं उघड दिसत आहे। अहवालात सत्य लपवलं गेलं तर हे शेतकऱ्यांसोबत अन्याय झाला तर अन्याय सहन करणार नाही। खदान मालक आणि अधिकाऱ्यांना विद्यमान न्यायालय याचिका दाखल करणार। एका शेतकऱ्याची लढाई न्यायाच्या दारात। हे प्रकरण आता फक्त प्रशासनिक औपचारिकता नाही, तर एका शेतकऱ्याच्या जमिनीची, उपजीविकेची आणि अस्तित्वाची रक्षा करणारा संघर्ष आहे। आता पाहायचं आहे की प्रशासन या सत्याला अहवालात दाखवेल का किंवा फक्त कागदी कारवाई करून सोडेल का। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। मोहम्मद आली मोहम्मद अकील, कंप्लेंट ममता रवि अग्रवाल, राजेंद्र श्रीनारायण अग्रवाल, इनके खदान से क्रेशर से मेरे खेत में पिक का बहुत बड़ा नुकसान होता और 9वें महीने में मैंने कंप्लेंट किया था। और अब ये प्रदूषण विभाग वाले 8 महीने के बाद में आए। 8 महीने के आने के बाद में मैं गरीब किसान हूँ,
मेरे को खेती के चारा नहीं है कि अगर मेरे को न्याय नहीं मिला तो मैं कोर्ट में जाऊंगा, और कोर्ट में अगर न्याय नहीं मिला तो मैं आत्महत्या करूंगा। इसके जिम्मेदार जितने भी अधिकारी लोग हैं, प्रशासन वाले, ये रहेंगे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.